हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। तो म्हणजे साडीपासून प्लेटवाला फ्रॉक विथ जॅकेट कसं शिवायचं। तर स्लीवलेस फ्रॉक शिवणार आहे आणि वरती इथपर्यंत जॅकेट शिवणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जॅकेटची कटिंग शिकवणार आहे प्लस स्टिचिंग दोन्ही शिकवणार आहे। आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग शिकूया। तर आधी मी त्या साडीची नऊवारी शिवलेली आणि 2-3 वेळेस मी वेअर केल्यानंतर आता मला नको वाटते, त्याच्यामुळे मला वाटलं त्याचा फ्रॉक शिवावा आणि वरती जॅकेट शिवावं। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जॅकेट शिकवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल। आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा। तर चला आपण कटिंग करायला सुरू करूया। तर मी इथं बघा नऊवारीचं अस्तर काढलेलं आहे बघा। क्रेपचं अस्तर मी नऊवारीला लावलेलं होतं, तर ते मी ओपन करून घेतलं आहे पूर्ण आणि 4 फोल्डमध्ये मी ठेवलेलं आहे बघा। आपण बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही सोबत कटिंग करणार आहोत। सर्वात आधी वरच्या साईडला व्यवस्थित स्ट्रेट करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी, मी करत आहे त्याच प्रकारे। आणि वरती एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे, म्हणजे कपडा इकडे तिकडे होणार नाही। आणि तुम्ही बघू शकता मी 4 फोल्डमध्ये ठेवलेला आहे। त्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे, मी 12 इंच शोल्डर घेतलेला आहे, म्हणजे 12चा हाफ करायचा आहे आपल्याला। 6 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि जेवढं आपण शोल्डर घेतलं तेवढंच आपल्याला आर्म होलसुद्धा घ्यायचं आहे। त्यानंतर स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, एक चौकोन तयार करायचा आहे बघा। 1 इंच वरती घेऊन आर्म होलचा आकार द्यायचा आहे, मी देत आहे त्याच प्रकारे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर गळ्याची रुंदी किती घ्यायची असते, गळा रुंदी नेहमी आपण 2.5 इंचच घेतो, नेहमी म्हणजे नॉर्मल साईजमध्ये 2.5 इंचच घेतो। जर गळा रुंदी जास्त हवी असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता, ब्रॉड नेक हवा असेल तुम्हाला। त्यानंतर आपण नेक छोटा घेणार आहेत म्हणून आपल्याला अर्धा इंच शोल्डर डाऊन करायचं असेल तर मी शोल्डर डाऊन करत आहे बघा। जेव्हा आपण डीप नेक घेतो तेव्हा शोल्डर डाऊन नाही करत, जेव्हा आपण छोटा गळा घेतो तेव्हा आपल्याला अर्धा किंवा 1 इंच शोल्डर डाऊन करायचं असतं। त्यानंतर आता चेस्टची साईज कशी घ्यायची, जेवढी आपली चेस्ट असेल त्याला 4ने डिवाईड करायचं आहे। आता माझी 32 चेस्ट आहे, तर मी 4ने डिवाईड केलं ते किती झालेत, 8 चोक 32। 8 चोक 32 आपल्याला 8 इंच असे घ्यायचे आणि 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। उंची तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता, मी 14 इंच इथं उंची घेतलेली आहे। 14 इंचवरती मी एक मार्किंग करत आहे आणि 1 इंच आपली शिलाई मार्जिन जे आपण आतमध्ये फोल्ड करणार आहोत। कमरेचं माप कसं घ्यायचं, तर कमरेचं मापसुद्धा सेम घ्यायचं आहे। चेस्टला जसं आपण 4ने डिवाईड केलं तसंच कमरेलासुद्धा 4ने डिवाईड करायचं आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करायचे आहेत। 1 इंच आपल्याला आतमध्ये मार्जिंग सोडायची आहे। आता समोरच्या साईडला आपण फ्रंट साईडचा जो आर्म होल असतो तो 1 इंच आतमध्ये असतो, तर जो आपण बॅक साईडचा आर्म होल घेतला त्याच रेषेपासून 1 इंच आतमध्ये घ्यायचा आहे बघा। मी करत आहे त्याच प्रकारे। 1 इंच जो आपला आतला राऊंड आहे तो फ्रंट साईडचा आहे, जो बाहेरचा राऊंड आहे तो बॅक साईडचा आहे। जिथं मार्किंग केलेले आहे त्याच्यावरतीच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। सर्वात आधी पहिल्या राऊंडवरती आपल्याला कटिंग करायची आहे। आणि इथं आपल्या दोन्ही बाजू कटिंग झालेल्या आहेत बघा, फ्रंट साईड आणि बॅक साईड, मागची बाजू आणि पुढची बाजू। तर समोरचा आपण राऊंड कटिंग केलेला आहे, अर्धा इंच डाऊन केलेला आहे। त्यानंतर तिथं आपल्याला जिथून गळा रुंदी घ्यायची आहे तिथं एक छोटा हलकासा कट द्यायचा आहे। आता ते ओपन करायचं बघा, आपले दोन्ही भाग इथं कटिंग झालेले आहे। बॅक साईड बाजूला ठेवायची आणि फ्रंट साईडला व्यवस्थित जसं होतं तसं ठेवायचं। आणि जो आपण अर्धा इंच आतमध्ये राऊंड दिलेला आहे तेच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। ही आपली फ्रंट बाजू आली आणि ही साईडला बॅक बाजू आली। तर हे बघा, आपला समोरची बाजू अशी खोलगट येते। त्यानंतर आता मी गळा घेतलेला आहे बघा, 5 इंचाची मी उंची घेतलेली आहे आणि 2.5 इंच रुंदी घेतलेली आहे। तर तुम्हाला जेवढा नेक हवा असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता। आता इथं जॅकेटचा आपल्याला आकार कसा द्यायचा तुम्ही बघून घ्या। सर्वात आधी आपण पान नेकचा आकार द्यायचा आणि तिथून 1 इंच सोडून आपल्याला असा राऊंड शेप द्यायचा आहे, मी देत आहे बघा त्याच प्रकारे। पान नेकचा आपण दिला, त्यानंतर 1 किंवा अर्धा इंच सोडून असं राऊंडमध्ये जिथून आपण कमरेची मार्किंग केलेली आहे तिथूनच आपल्याला असा राऊंड शेप द्यायचा आहे, जॅकेटचा राऊंड शेप।
मी देत आहे बघा. हलके हलके हाताने आधी देऊन घ्यायचं, मग नंतर डार्क करायचं आहे. हे बघा, असा आपल्याला जॅकेटचा राऊंड शेप द्यायचा आहे. आता बघा मी डार्क करत आहे बघा. सर्वात आधी पान नेक घेतला मी, त्यानंतर बॅक नेक मी फक्त 3 इंच घेतलेला आहे, 2.5 किंवा 3 इंच. एक कप्पा तयार करायचा आहे आणि राऊंड शेप देऊन कटिंग करून घ्यायचं आहे. खूप इझी आहे जॅकेट कटिंग करणे. तुम्ही बघा, राऊंडमध्ये मी कटिंग करून घेतलेलं आहे. आता ओपन केल्यानंतर बघा असा आपला शेप येईल. त्यानंतर आता आपण मेन फॅब्रिक कटिंग करून घेऊया. हा पदरेचा भाग आहे. आता 4 फोल्डमध्ये ठेवायचं आहे बघा. आपल्याला दोन्ही बाजू कटिंग झाल्या पाहिजेत. तर ते अस्तर ठेवून बघायचं व्यवस्थित मावतं आहे की नाही. आता बघा छोटं पडतं, त्याच्यामुळं मी वाढवून घेतलं आहे. आता बघा व्यवस्थित बसत आहे थोडंसं. तर जसं तसं ठेवायचं आणि अर्धा इंच सोडून कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे नंतर कमी पडायला नको. कमी पडलं की प्रॉब्लेम येतो आहे. तर हे बघा मी जसं तसं कटिंग करून घेत आहे. आपल्या दोन्ही बाजू इथं कटिंग झालेल्या आहेत. तो जॉईंट तो पण कटिंग करून घ्यायचा आहे. हे पहिली बाजू, समोरची बाजू, ही बॅक बाजू आहे आणि समोरची बाजू, दोन्ही बाजू आपल्या इथं कटिंग झालेल्या आहे. आता स्लीव्ज कशी कटिंग करायची, तर आपण स्लीव्ज बघूया कसं कटिंग करायचं आहे. तर मी 10.5 इंचाची स्लीव्ज ठेवलेली आहे बघा. आता मी 4 फोल्डमध्येच फॅब्रिक ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्या दोन्ही स्लीव्ज कटिंग होऊन येतील. तर 4 फोल्डमध्ये फॅब्रिक ठेवलेलं आहे. उंची बघायची किती आहे तर स्लीव्जची. आता मी इथं 10 किंवा 10.5 इंच ब्लाऊजची उंची घेतलेली आहे. त्यानंतर आपली जेवढी चेस्ट असेल, आता आपण चेस्टला 4ने डिवाईड केलं होतं, तर तेवढंच आपल्याला रुंदी घ्यायची आहे. आणि 3 इंचावरती आपण जर 32 चेस्ट असेल तर 3 इंचावरती मी बघा रेष मारलेली आहे, स्ट्रेट लाईन. आणि ह्या साईडला आपला जेवढा दंडघेर असेल तेवढा दंडघेर घ्यायचा आहे. आणि बघा मी कटिंग करून घेतलेलं आहे. आणि राऊंडमध्ये वरच्या साईडला बाहीचा आकार द्यायचा आहे. तुम्ही हातानेही देऊ शकता किंवा ते एक बाहीचा शेप देण्याचं एक हे भेटतं आहे, त्याने सुद्धा करू शकतात. तर मी हाताने दिलेलं आहे, कारण माझी रोजची सवय असल्यामुळे मला ते इझी जातं आहे. तर हे बघा आपली बाहीसुद्धा इथं कटिंग झालेली आहे. त्यानंतर आता फ्रंट आकारसुद्धा आपल्याला खोलगट घ्यायचा आहे. तर जिथं आपली फिटिंग येईल तिथं फॅब्रिक ठेवायचं आणि जेवढा भाग बाहेर येतो आहे तेवढा भाग कटिंग करून घ्यायचा आहे. आता हे बघा, जो आतला भाग आहे तो आपला फ्रंटच्या साईडला लावायचा. आता आपण जॅकेटची स्टिचिंग बघूयात. स्टिचिंग कशी करायची. सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे सर्वीकडून. म्हणजे नेकनी फक्त अस्तर जोडायचं आहे. पलटी केल्यानंतर आपल्याला ते फिनिशिंगमध्ये दिसेल छान. ते बघा मी नेकच्या इथं शिलाई देऊन घेतली आहे. छोटे छोटे कट द्यायचे, याने नेक व्यवस्थित बसतो. त्यानंतर पलटी करून घ्यायचं आहे बघा. हे बघा मी पलटी करून घेतला आहे आणि वरच्या साईडने शिलाई द्यायची आहे. एकदम किनाऱ्यावरती शिलाई द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. हे बघा माझी शिलाई देऊन झालेली आहे. आता पूर्ण अस्तर आपल्याला मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे बघा. मी जोडत आहे त्याच प्रकारे. ह्या साईडने दोन्ही साईडने आपल्याला फॅब्रिकला मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक. तर इथं बघा आपली बॅक साईड रेडी झालेली आहे. आता आपल्याला फ्रंट साईडसुद्धा सेम रेडी करायची आहे. जे एक्स्ट्रा असेल ते कटिंग करून घ्यायचं. हे बघा आपली बॅक साईड इथं रेडी झालेली आहे. आता फ्रंट साईडसुद्धा आपण रेडी करून घेऊया. जो आपण राऊंड शेपमध्ये आकार दिलेला होता ते कटिंग करून घ्यायचं आहे बघा. मार्किंग केलेली आहे त्याच्यावरतीच कटिंग करून घ्यायचं आहे राऊंड शेपमध्ये. आणि मेन फॅब्रिकवरती ठेवायचं. मेन फॅब्रिकचे 2 भाग करायचे आहेत सेंटरमधून. आणि सरळ बाजूला ठेवून अस्तरसुद्धा आपल्याला उलट्या बाजूला ठेवायचं. आणि मेन फॅब्रिक सरळ बाजू ठेवायची आहे. आणि जिथं आपण राऊंड शेप दिला आहे त्याच्यावरूनच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे.
आणि बारीक बारीक कट द्यायचे आहेत बघा, म्हणजे ते व्यवस्थित राऊंड शेपमध्ये बसेल. त्यानंतर अस्तर आणि फॅब्रिक बाजूला काढून अस्तरवरती आपल्याला बारीक दाब टीप द्यायची आहे. हे बघा मी दिली आहे त्याच प्रकारे. मेन फॅब्रिकवरती सुद्धा देऊ शकता, म्हणजे ते व्यवस्थित बसेल. हे बघा मी देत आहे त्याच प्रकारे. किंवा तुम्ही इस्त्रीसुद्धा करू शकता. इस्त्री केल्याने काय होतं ना, म्हणजे आपल्याला वरच्या साईडला शिलाई द्यावी नाही लागणार, शिलाई दिसणार नाही वरच्या साईडला. आता दुसरा भागसुद्धा सेम रेडी करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा जे फॅब्रिक असेल ते कटिंग करून घ्यायचं आणि दुसरा भागसुद्धा सेम रेडी करायचा आहे. हे बघा आता शोल्डर टू शोल्डर ठेवायचं आहे वरच्या साईडला आणि शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे. बघा मी करत आहे त्याच प्रकारे. आणि शोल्डरवरती सिंगल शिलाई नाही द्यायची, डबल शिलाई द्यायची, म्हणजे ते खूप दिवस म्हणजे शिलाई वगैरे उसवणार नाही. तर मी बघा डबल शिलाई देत आहे. दोन्ही साईडला डबल शिलाई द्यायची आहे. जर तुमच्याकडं ओव्हरलॉकची मशीन असेल तर ओव्हरलॉक करून घ्यायचा. मी बघा ओव्हरलॉक करून घेतला आहे. तर त्यानंतर आपण फक्त स्लीव्ज लावायची बाकी आहे जॅकेटला. तर स्लीव्ज लावून घेऊयात. हे बघा मी थोडासा पफ घेतलेला आहे वरच्या साईडला. तर बरोबर सेंटरला ठेवायचं, जिथून आपण सेंटरमधून कट केलेली स्लीव्ज ते सेंटर ठेवायचा आणि स्लीव्ज जोडून घ्यायची आहे. बघा दुसऱ्या साईडने सुद्धा सेम स्लीव्ज जोडून घ्यायची आहे दोन्ही साईडने आणि डबल शिलाई द्यायची आहे स्लीव्जवरती. स्लीव्ज लावल्यानंतर फक्त आपली फिटिंग राहील. तुम्ही बघू शकता फायनल लुक मी तुम्हाला नक्की दाखवेल जॅकेटचा. हे बघा आपली स्लीव्ज इथं लावून झालेली आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला जर शोल्डर जास्त असेल, लहान मोठं असेल तर कटिंग करून घ्यायचं आहे. आता बघा दुसऱ्या साईडचे सुद्धा मी स्लीव्ज लावून घेतले आहे, फिटिंग करून घेत आहे. आपलं फिटिंगचं माप जेवढं असेल त्याच्यावरती आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. दंडघेर बघायचा किती आहे. चेस्ट आपण 8 इंचावरती मार्किंग केलेली, 4ने डिवाईड केल्यावर 32 इंचाला 4ने डिवाईड केल्यावर 4 इंच येतात. तर हे बघा दोन्ही साईडने मी फिटिंग करून घेत आहे. इथं आपलं जॅकेट रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चलो बाय.